जय महाराष्ट्र मंडळी. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या 14 मिनी व्लॉगमध्ये. तर आजचा दिवस होता माझ्यासाठी खूप खास, कारण आज होता माझा जन्मदिवस आणि रात्री 12 वाजता सगळ्यात पहिले आपल्या राधूने करून दिलं आपल्याला विश. तसं सगळ्यांनीच केलं होतं. मग सकाळी रेडी होऊन आले होते बाहेर आणि इथे आपल्या गुरुवर्य रवींद्र काकांची एंट्री पण होऊन गेली होती. मग काय, पकडला आपल्या आजीचा हात आणि घेऊन गेले त्यांना पण तिकडे आणि इथे पूजाही सुरू झाली होती. घरी आले तर बघते काय, आली होती बऱ्याच दिवसानंतर हर्षूताई. तिला म्हटलं केव्हाची माझी ड्युटी होती, आता राधूला सांभाळायची, आता थोडं सांभाळ तू. मग मी येऊन गेले आणि मीही इथे देऊन दिली आहुती आणि मस्त आरतीही करून घेतली. घरी आले तर बघते काय, आले होते आपले मामा मामी आपल्या बड्डेसाठी आणि इथे आपल्या मातोश्रींना आत्ता आठवलं होतं की अरे आज तर हिचा बड्डे आहे. मस्त भजनांचा आवाज येत होता. मग काय, गेले परत तिकडे भजनं ऐकायला आणि गाणे वाजले तर काय आपले पाय काय थांबतात का. मग काय, मी आणि दीदीने मस्तपैकी नाचून पण घेतलं होतं. इकडे बाबा स्टेजवरून उतरलेच होते खाली. मग काय, बाबांनी करून घेतलं मस्तपैकी एन्जॉय. थोड्याच वेळात बाबा आले होते आपल्या घरी. मग काय, आपल्या राधूला आवडली होती बाबांची दाढी खूप. मग काय, राधू छान सोडते काय, ओढली ना राधूने दाढी. आणि इथे दीदी आणि मी धुवून घेतले होते बाबांचे पाय आणि पूजाही करून घेतली होती. तर हा होता पार्ट 1. पार्ट 2 बड्डे सेलिब्रेशन हा पण लवकरच अपलोड होईल. त्याआधी जर तुम्हाला पार्ट 1 आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर करा.